चला ऑल सेट आमचे ऑफिशियल पंच सुद्धा रेडी झालेत आणि सर्व काही रेडी आहे. हॅलो 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 हॅलो. चला पहिलं षटक कार्तिक पहिला बॉल घेऊन रेडी होतोय. कार्तिकचा पहिला बॉल हलक्यातनं सन्मान दिला चेंडूला सिंगल साठी. ऑन साइडला ट्राय केलं चेंडूला फेकी वेगवान आहे. ओ फेकीला आलंय का? येस फेकीला आलंय उत्तर. पहिल्या विकेटचं पतन गॉन. थँक्यू. पहा काय घडलं होतं. कॉल होता की नव्हता कलाला मार्ग नव्हता, परंतु पहिल्या विकेटचं पतन अखेरकार आर्यनला मैदान सोडावं लागलंय. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 1 धाव धावपलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना VBSC समर्थ बॉईज 1 for 3-2. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होता राहिला, परंतु काय जबरदस्त एफर्ट, चांगलं एफर्ट त्या ठिकाणी. अखेरकार 1 धाव आले गेले. पहा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गेलाय. शैलेश नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 2 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा कार्तिक कट केले गेले चेंडूला सिंगलसाठी. पहा ऑलरेडी एक कार्तिक कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. एक कार्तिक आतापर्यंत ब्रेक थ्रू आणून दिलाय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धावा धावपलकावर. DBN नेटवर्क, येस इसी का नाम आहे DBN नेटवर्क. ज्यांची चर्चा अंदाच्या हंगामामध्ये सुरू आहे त्याचं कारण आहे त्यांची क्वालिटी, त्यांची ताकद, त्यांनी घेतलेली मेहनत. आणि आजच्या दिवसामध्ये जवळपास 5 लाईव्ह आहेत असं आमचे नयन मांगेला यांनी सांगितलं, नयन तांडे यांनी सांगितलं होतं. पहा DBN नेटवर्कची चर्चा खूप अंदाच्या हंगामामध्ये झाली गेली आणि ज्या प्रकारचं संपूर्ण टीम प्रवीण पाटील आणि त्यानंतर धनंजय मांगेला त्यानंतर DBNची संपूर्ण टीमने जी काही मेहनत घेते ते अतिशय वाखाणण्याजोग आहे. पहा स्वतः स्कोर कार्ड बनवलं गेलंय आणि स्कोर कार्ड बनवणं सोपं नाही आहे. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. पहिला बॉल दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली सिंगलसाठी. पहा मागील मॅच आठवते, पॉवर प्लेच्या षटक्यामध्ये संपूर्ण खेळ बदलला होता. आशिष मेहर या खेळाडूंवर सर्वांच्या नजर होत्या. अखेरकार आशिष मेहरने त्या मॅचला आपल्या हातामध्ये घेता घेता ओ मिस, काय जबरदस्त चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. इक्बाल गोलंदाजी मार्कवर आहे. आतापर्यंत 6 धावा धावपलकावरती आहेत. 2 खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. आता चर्चेस काय घडलंय कळायला मार्ग नाहीये. इक्बाल पुन्हा एकदा हलक्या हाताने समोर ठेवण्याचा प्रयत्न. समोर ठेवला गेला चेंडूला सिंगलसाठी. पहा 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा धावपलकावरती आहेत. विकेट आली गेले, परंतु गौरेश आणि शैलेश या 2 खेळाडूंवर खूप मोठी जबाबदारी आहे. पुन्हा एकदा इक्बाल हलक्या हातानं पुन्हा त्या चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगलसाठी. पहा विकेट आल्यानंतर काय करायचं आहे. प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे आणि आतापर्यंत दोन्ही खेळाडूंचे तेच प्रयत्न सुरू आहेत. 8 धावा धावपलकावर. इक्बाल पुन्हा एकदा कट केलाय चेंडूला. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली सिंगलसाठी. पहा एक धाव महत्वाचे आहे. 9 धावा धावपलकावर. लास्ट बॉल आफ्टर सेकंड ओव्हर, जिकडे इक्बाल सज्ज होतोय. ओ चेंडू पायावर लागलाय, पाठीमागून आला. ओ हिट झाला, परंतु आता आमचे ऑफिसर पंच सांगतील येस नॉट आउट आणि लगेचच त्या डंपरला रेफर केलं गेलं, जिकडे आमच्या DBN नेटवर्कची टीम संपूर्ण जोडली गेले. काय तो हिट झाल्यानंतर बॅट कुठे होती, बॉल कुठे होता, कधी हिट झाले, सर्व गोष्टी पाहिल्या जात आहेत आणि
येस, फिंगर गॉन अप. अजून एका विकेटचं पतन. दुसरा विकेट लगातार रनआउटच्या रूपाने बाद झालाय. गॉन. पॉवर प्लेचं षटक ऑन झाला गेले. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि फक्त 90 धावा. 9 रन ऑन द बोर्ड. आशुतोष नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने. आशुतोष नवीन गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 5 अडचणी वाढल्यात समर्थ बॉईज 1 for 3-2 या संघाच्या. अडचणीला काय या पॉवर प्ले षटकामध्ये त्या प्रकारचा खेळ होणार आहे का, या सर्व गोष्टींचा विचार करतोय. परंतु आमच्या टीपी नेटवर्कचे कॅमेरामॅन जयेश मांगेला भर उन्हामध्ये काय जबरदस्त कामगिरी करतायत. कुठे हात चालू करायला मार्ग नाही आहे त्यांच्याकडे सुद्धा. अडचणी त्यांच्या सुद्धा वाढल्यात. आणि कार्तिक मांगेला माझ्याकडे असतायत. ओ इकडे काय घडलंय. मोठा फटका मारायच्या रूपात अजून एका विकेटचं पतंग. गॉन. थँक्यू. चला टाइमर ऑन आहे. पहा विरार अंडरम क्रिकेट, विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन आयोजित, बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवाबपूर काठीपाडा प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम. एक मोठी स्पर्धा या नवाबपूर नगरीमध्ये आपल्या भेटीला आली गेले. पहिल्या पर्वामध्ये गुरुवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि बघता बघता 3रा दिवस या स्पर्धेचा शानदार दमदार आयोजन या स्पर्धेचं. आणि मागील 2 महिने झाले जी काय मेहनत. ओ थोडक्यात उकलाय. पुन्हा बॅनर थोडक्यात उकलय. समर्थ बॉईज 1 for 3-2 संघाच्या अडचणी वाढल्या गेल्या. फक्त 12 धावा अपरकर. आणि मागील 2 महिने झाले ज्या प्रकारची मेहनत घेतली गेली खरोखरच मानावं लागेल. गावाच्या प्रत्येक मग तो खेळाडू असो की व्यक्ती असो सर्वांनी मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी. कारण पहिलं वर्ष आहे आणि सर्वांना माहीत होतं. आशिष मेहनतीचा चांगला उल्लेख केला होता. आमचं स्वप्न कदाचित हे पूर्ण झालंय. त्या वाटचाली सामील होतो. ओ व्हाट अ ब्युटिफुल स्ट्रोक. मॅग्निफिसंट कव्हर ड्राईव्ह. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट. चेंडू सी मारे का पार. चौकार. 4 धावा. थँक्यू. 1-7 लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे. नवीन गोलंदाज मिस्टर जय. 17 धावा, 17 लॉस ऑफ 3 विकेट्स. असंपर्यंत आतापर्यंत स्कोर कार्ड आहे. आणि शेवटचं अंतिम. ओ पहिला बॉल कुठे लागलाय गळ्याला मार्ग नाही. परंतु येस धावचित. पहिल्या चेंडूवर गडी बाद. तन्मय बॅक टू द पवेलियन. गॉड. थँक्यू. ओमकार नवीन बॅटर जो दाखल झाला गेला. फुल टॉस ऑन साइडला. ओ व्हाट अ फील्ड. काय जबरदस्त फिल्डिंग आहे. बॅकअपला कोणीच नाहीये. ओ शेवटी आलाय. आता तर काय करणं होतं. जवळपास चेंडू बॅकअपला कोणच नव्हता. चांगली फिल्डिंग. पहा फुल टॉस फटका, वेगवान फटका एक्झिक्यूट केला. पण चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. हाईटचा 9 चेक केला जाणार आहे. जो रिव्ह्यू कोणी घेतलाय. विवेक सर समोर पहा. रिव्ह्यू घेतला गेलाय की हाईटचा 9 आहे की नाही या सर्व गोष्टी आता पाहिल्या जाणार आहेत आमच्या डीपी नेटवर्कच्या.
यस, नो नाही आहे, इट इज अ फॅट डिलिव्हरी. पहा 1-8 असं धावफलक आहे. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ चालला. शेवटचे 4 चेंडू पहिल्या इनिंग मधील. काय कडून एखादा मोठा पटका, किमान एक मोठा पटक्याची ऑन साईडला चांगली फिल्डिंग, वेगवान पैकी होती, बॅकअप चांगला होता, त्यामुळे एकच धाव आली गेली. 3 चेंडूचा खेळ झालाय. 1-9, 19 धावा दापळकर. पुन्हा एकदा ओ हो, बॅट चेज. पाठीमागे दोन्ही खेळाडू बीट. पहिला बॅटर बीट, पाठीमागे खेळाडू बीट. नगरकर डेक्लर झोन मध्ये चेंडू जातोय. 20 धावा दापळकर. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ चालला गेलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. कट केलाय चेंडूला हलक्या हातानं सिंगलसाठी. चला दोन्ही कॅप्टन टास्का बॉक्स मध्ये दाखल व्हा. MCC कटाई दत्तगुरु संतनगर, दोन्ही कॅप्टन टास्का बॉक्स मध्ये या. पुन्हा फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु चांगले फिल्डिंग. एकच धावा आहे. तर खेळकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. जिकडे धावसंख्या दाखलकावरती 22 धावा, 23 धावांचं टार्गेट जे सेट केलं गेलंय. समर्थ बॉईज 1432 या संघाने VVSC या संघासमोर. चला दोन्ही कॅप्टन या. MCC कटाई समोर दत्तगुरु संतनगर. चला वसंतजी मेहर आपण या. आपल्या शुभस्ते नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. चला वसंतजी मेहर आपण या. नेक्स्ट मॅच आपण टॉस जिकडे करणार आहोत. MCC काटाई समोर दत्तगुरु संतनगर. चला ऑल साइड सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. चला दोन्ही टॉस आपण करतोय जिकडे दत्तगुरु संतनगर समोर MCC आणि वसंतजी मेहर यांच्याशी उपस्थित आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. टॉस आपण करतोय जिकडे दोन्ही कॅप्टन चला तर आपण टॉस आपण करतोय नेक्स्ट मॅचचा. LNCCचा कॉल आलाय, परंतु यस टॉस जिंकला काय निर्णय सांगतोय. ठीक आहे, खूप साऱ्या शुभेच्छा तुला सुद्धा. टॉस झाला गेला परंतु डिसिजन पेंडिंग आहे. पहा या धावांचा पाठलाग की बचाव आहे. लो स्कोरिंग मॅच आहे आणि लो स्कोरिंग मॅच बऱ्याच वेळेला हाय व्होल्टेज होतात आणि हाय व्होल्टेज होण्यासाठी महत्त्वाचं विकेट आहे, त्यानंतर डॉट आणि विकेट, त्यासाठी या धावांचा हाय व्होल्टेज होणं आपल्याला. आतापर्यंत धावफलक किती आहे? 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 5 धावा धावफलकावरती आहे. 23 धावांचा पाठलाग करतोय. 23 रन ऑन जे टार्गेट जे सेट केले गेलंय. हलक्या हातानं सन्मान दिला चेंडूला सिंगलसाठी. 23 धावांचा पाठलाग बचाव आहे, परंतु सुरुवात आतापर्यंत चांगली आहे VVSC या संघाची. 6 धावा धावफलकावरती. या ऐकूया तोपर्यंत डिझेल आणि त्यानंतर बोलूया.
थँक्यू टू प्रथमेश नवीन गोलंदाजी मार्कवर पहा. पहिल्या षटकामध्ये किती धावा आहेत? 6. 23 धावांचा पाठलाग करतोय. आता इकडून समोर एखादा ब्रेक थ्रू बघतोय समर्थ बॉईज 1-4-3-2 चा संघ. काय तो ब्रेक थ्रू कधी येणार आहे? कोण घेऊन येणार आहे? कोणाच्या विरोधात येणार आहे? आता या सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडू सिंगलसाठी गेलाय. पहा, यासाठी अटॅक अँड फिल्डिंग गरजेचे आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय होणार कळायला मार्ग नाहीये, परंतु सुरुवात आतापर्यंत चांगली केली. आशुतोष आणि राज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, जिकडे 8 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 8 धावा दाखल. ओ बॅटचेच पाठीमागे चेंडू निघून गेलाय सिंगलसाठी. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय, जिकडे MCC कटाई या संघाने टॉस जिंकले आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले दत्तगुरु संतनगर या संघाला. हलक्या हातानं सन्मान दिला चेंडूला. पुन्हा सिंगलसाठी. पहा, दबाव नाही आहे. इकडून 23 धावांचा पाठलाग करतो. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॉल टू बॉल समीकरण सुरू आहे आणि अशा वेळेला समोर एखादा ब्रेक थ्रू. प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा स्वीप केलं, चेंडूला पाठवलंय सिंगलसाठी. एक धावने स्ट्राईक रोटेट प्रत्येक चेंडूवर चालली गेले. 11 धावा डबल कव्हर. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज होतोय. हो, टॅप केलाय. वेगवान चेंडू होता. टॅपा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. नगरकार 2 षटकांचा खेळ संपतोय. 12 धावा दापलकर. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया. माझ्या बाया थायल्या गहार ग, बाया थायल्या गहार न म्हणतात सोनियाचा हार. थँक्यू. पॉवर प्ले. येस, पॉवर प्लेचं सेटिंग ऑन झालंय. आता पॉवर जनरेट बॉलिंग करताना की बॅटिंग करताना, आता या सर्व गोष्टी पाहिल्या जाणार आहेत. 1-2 ऑन द बोर्ड. ओमकार नवीन गोलंदाज. पहिला बॉल. ओ नो, म्हणजे नो +1. आता या चुका कुठे करायच्या? पहा, पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर कट करायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पहा, चर्चा होते. विकेटसाठी होते. समोर प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट झाली गेली. नो चेंडू सुद्धा आला गेला. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. अटॅक अँड फिल्डिंग लावली गेले. ऑन साईडला पुन्हा चेंडूला केला गेलाय सिंगलसाठी. पहा, या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजून अटॅक करावा लागणार आहे. एखाद्या विकेटसाठी प्रयत्न सुरू आहेत, परंतु त्या प्रयत्नामधून नशिबाची साथ नाही आहे संघाला. समर्थ बॉईज 1-4-3-2 पुन्हा क्षेत्ररक्षक मध्ये बदल करत असताना आतापर्यंत 15 धावा धावपल करते आहेत. 15-1-5. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. ओमकार पुन्हा एकदा सज्ज होतोय. ये क्या हो रहा है? वाईट +1. पुन्हा तेच घडलंय. पाठीमागेच करतो चुकी. आता 10 मध्ये किती इक्वेशन आहे? 6. 10-6चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेले. अटॅकिंग फिल्डिंग पुन्हा एकदा लावली गेली. अजून एक खेळाडू 38 सर्कल मध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. ओमकार पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला फटका वेगवान होता. चांगली फिल्डिंग. कदाचित हा चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर सुद्धा जाऊ शकत होता, परंतु
त्या प्रकारचं काही घडलं नाही आहे. सिंगल आले गेले 1-8. 18 धावा धावफल कव्हर. कट केलं ना खेरकार. कट करता करता विकेट आले गेले. पहिल्या विकेटचं पतन गॉन. ये सोनियाचे दातन माझ्या बाया खायल्या गहाण ग, बाया खायल्या गहाण म्हणतात सोनियाचा हार ग. 4 चेंडू. थँक्यू. 4 चेंडूचा खेळ झालाय. 18 धावा धावफल करतात. आता 5 धाब्यांची गरज आहे. 5 विकेट आले परंतु खूप उशिराने आले. कदाचित ती विकेट दुसऱ्या षटकामध्ये येणं गरजेचं होतं का, किंवा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूमध्ये येणं गरजेचं होतं का, या सर्व गोष्टींचा आता विचार करतोय. अडचणी वाढल्यात. विकेट आले हे सर्व जमेची बाजू आहे, परंतु यामधून अडचणी सुद्धा वाढल्या आहेत. 8-5 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. भावेश नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. 8 मध्ये 5 इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलंय. बॅकफुटला गेले. ड्रायव्ह चेंडूला फेकले वेगवान. ओ फेकी करायची होती, कुठे केली कुठे. आता बॉक्स टाकलंय. आता बॉक्स मध्ये ऑलरेडी डिबिनेटरची टीम जॉईन झाले. आता एलएनसीची सुद्धा झाले. या सर्व या, कारण विकेट महत्वाची आहे. का अखेरकार घडलंय आपण पाहणार आहोत. फेकी करायची कुठे होती, केले कुठे, विकेट आले की नाही आली, बॅट कुठे होती, बॉल कधी लावला गेला, या सर्व गोष्टी पाहिल्या जात आहेत. ढूंढो ढूंढो रे साजना, ढूंढो उस गेंद को जो कहाँ पे छिपी है. आता आमचे ऑफिशियल पंच सुद्धा आले आहेत. पहा आमच्या मुख्य मंचावर एसके स्पोर्ट्सची बॅट सापडली. पहा डिसिजन इंटरेस्टिंग आहे. काय क्रिकेट घडणार आहे. नॉट आउट असं डिसिजन आले. पहा फेकी करायची कुठे, ते केली कुठे. कदाचित ते फेकी पहिल्या हँड मध्ये करणं गरजेचं होतं का. सेकंड हँड मध्ये बराच उशीर गेला, त्यामुळे एक धावफलकावर आले गेले. सात मध्ये 4. 7-4चं इक्वेशन मॅच मध्ये राहिले गेले. शेवटचा आणि अंतिम चेंडू. ओमकार पुन्हा एकदा सज्ज होतोय. 7 मध्ये 4. अटॅकिंग फिल्डिंग मध्ये किती खेळाडू, 1 2 3 4. टॅप केलंय चेंडूला, टॅप केलं गेलंय. फेकी नाहीये, सिंगल. पहा 3 षटकांचा खेळ संपलाय. इक्वेशन 6 मध्ये 3 येऊन थांबले मॅच. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने.
थँक्यू. अजून एक समालोचक जे मागील 2 दिवस जरी जोडले गेले मृदुल मेहर यांच्या या ठिकाणी आगमन होते. पहा वसविरार मध्ये सध्याच्या घडीला खूप चर्चा सुरू आहे या समालोचकाची आणि 2 दिवस झाले यांचा आवाज आपण ऐकलाय. नंतर सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम बॅक मृदुल मेहर. पहा आता इक्वेशन काय आहे 6 मध्ये 3. आता 5 खेळाडू अटॅकिंग फील्डला लावल्या गेल्यात. पहिला बॉल गॅप मधून टॅप केला चेंडूला सिंगल साठी. 5 सिंगल आले गेले. आता इक्वेशन काय आहे इक्वेशन कडे सर्वांच्या नजरात 5 मध्ये 2 हे इक्वेशन आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय एमसीसी कटाई समोर दत्तगुरु संतनगर हे बॅटल आहे जिकडे टॉस जिंकला एमसीसी कटाई या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले दत्तगुरु संतनगर या संघाला. चला आता पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुल टॉस समोर डाऊन द ग्राउंड मॅच फिनिश. सामना जिंकलाय VVSC या संघाने आणि पराभवाच्या छायेत जातोय समर्थ बॉईज 1 for 32 हा संघ.